नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी व्हिडिओ खास आपल्या तरुणांसाठी घेऊन आलो आहे. आजच्या या व्हिडिओत आपण रोजगाराबद्दल माहिती बघणार आहोत आणि आपले जे तरुण मित्र आहेत व ज्यांकडे आतापर्यंत रोजगार उपलब्ध नाही त्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे. मी गोष्ट करतोय PM इंटर्नशिपबद्दल. मित्रांनो, PM इंटर्नशिप योजना. PM इंटर्नशिप योजना म्हणजे नेमकं काय हे आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण बघणार आहोत आणि या योजनेच्या दरम्यान तुम्हाला किती रुपये महिना मिळणार, किती हजार रुपये महिना मिळणार आणि तुम्हाला ह्या अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि याची शेवटची तारीख काय असणार आहे हे संपूर्ण आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तो व्हिडिओला नक्की पूर्ण बघायचा आहे. बघा, PMIS ही भारत सरकारची एक विशेष योजना आहे जी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25च्या अर्थसंकल्पात सुरू केली होती. या योजनेअंतर्गत तरुणांना भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्यांना खरा कामाचा अनुभव मिळेल आणि त्यांची कारकिर्दी बळकट होईल. मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपले जे तरुण आहेत त्यांना भारतातील जे 500 टॉप कंपनी आहेत, मोठ्या कंपनी आहेत, तिथं काम करण्याची संधी मिळेल आणि त्यांना कामाचा अनुभव मिळेल. बघा, PM इंटर्नशिप योजनेत किती स्टायपेंड मिळेल, म्हणजे किती त्यांना पगार मिळेल. PM इंटरकर्मा ही जी योजना आहे, या योजनेअंतर्गत त्यांना किती पगार मिळेल हे आपण बघून घेऊया. बघा, या योजनेअंतर्गत 12 महिन्यांची इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना दर महिन्याला इथे ₹500 स्टायपेंड मिळेल. मित्रांनो, बघा, 12 महिन्यांचा इथे कालावधी आहे आणि 12 महिन्यामध्ये त्यांना ₹5,000 महिन्याला इथे पगार मिळणार आहे. त्यापैकी कंपनी ₹500 देईल आणि उर्वरित ₹4,500 सरकार थेट इंटर्नशिप आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होईल. म्हणजे बघा मित्रांनो, कंपन्यांकडून ₹500 आणि प्लस आपली जे गव्हर्नमेंट आहे हे तुम्हाला ₹4,500 देणार आहे. असे टोटल तुम्हाला ₹5,000 इथे मिळणार आहे. आणि हे तुमचं जे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणार आहे त्यामध्ये DBT मार्फत जाणार आहे. DBT मार्फत जाणार. बघा, याशिवाय इंटरनल नोंदणीच्या वेळी सरकारकडून ₹6,000 देखील मिळतील. बघा मित्रांनो, इंटरनल नोंदणी जी आहे त्यावेळेस तुम्हाला देखील ₹6,000 इथे सरकार देणार आहे. आता इथं अर्ज कोण करू शकणार हे इथं आपण बघून घेऊया. आता अर्ज कसे करायचे, कोण करू शकते अर्ज. बघा, अर्ज करण्यासाठी इथे काही निकष व काही अटी ठेवण्यात आलेली आहे, ती पूर्ण करायची. सर्वप्रथम तुम्ही भारताचा नागरिक असला पाहिजे. तिथं तुम्ही आहेच म्हणून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघता. तुमचं वय 21 ते 24 वर्षापर्यंत असलं पाहिजे. मित्रांनो, 21 ते 24 वयोगटाचे जेवढे पण तरुण मुलं मुली आहेत ते अर्ज करू शकतात. त्या दरम्यान अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार बघा, आता तुम्ही कोणत्याही आणखीन तिसरी अट काय आहे, तुम्ही कोणत्याही पूर्णवेळ नोकरीत किंवा नियमित अभ्यासात नसावे. मित्रांनो, तुमची एक अट म्हणजे अशी आहे की तुम्ही पूर्णवेळ नोकरीत नसले पाहिजे. म्हणजे 9 to 5 जॉब करणारे किंवा पूर्ण दिवसभर जे कामात असतात ते व्यक्ती इथे या योजनेचा लाभ नाही घेऊ शकणार. आणि असे व्यक्ती जे नियमित अभ्यास करतात, म्हणजे नियमित म्हणजे कसं पूर्ण टाईम अभ्यासात देतात, ते सुद्धा इथे याचा अर्ज नाही करू शकत. आणि जे ऑनलाईन आणि दूरदर्शी शिक्षण घेणारे उमेदवार अर्ज करू शकतात. मित्रांनो, जे ऑनलाईन प्रकारे शिक्षण घेतात मात्र ते इथे हे अर्ज करू शकतात. नंबर 4वर आहे तुम्ही SSC. तुमच्याकडे बघा कोणतं काय असलं पाहिजे. तुम्ही म्हणजे इथे SSC असला पाहिजे. SSC म्हणजे 10वी SSC. मित्रांनो, तुमचं SSC असलं पाहिजे. ITI किंवा पॉलिटेक्निकल डिप्लोमा किंवा B.Ed, BSc, BCom तुम्ही असला तरी चालेल. BA, BCA असला, BBA, BPharm सारखी कोणतीही पदवी पूर्ण केलेली असावी. मित्रांनो, तुमच्या यापैकी तुम्ही कोणतीही जरी पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यात निवड कशी होणार हे बघून घेऊया. बघा, PM इंटर्नशिप ही जी योजना आहे यात निवड कशी होणार. बघा, सरकारच्या म्हणण्यानुसार काही पदांसाठी निवड 1 एप्रिलपासूनच सुरू झालेली आहे. मित्रांनो, 1 तारखेपासून जे आपला महिना आहे एप्रिल महिना, 1 तारखेपासूनच ही निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र काही आता जी उर्वरित पद आहेत त्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल आहे. मित्रांनो, बघा, 15 एप्रिल इथे शेवटची तारीख असणार आहे. आता 15 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. या महिन्यातली 15 तारीख ही शेवटची तारीख आहे या PM इंटर्नशिप योजनेसाठी. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. आज PM इंटर्नशिपमध्ये बघा, जर तुम्ही आतापर्यंत या योजनेसाठी जर अर्ज केला नसेल तर तुमच्याकडे खूप मोठी ही सुवर्ण संधी आहे. याचा लाभ नक्की घ्या मित्रांनो. या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पहिले जी तारीख होती ती आता वाढवलेली आहे. आता लास्ट तारीख ही 15 एप्रिल झालेली आहे. यापूर्वी त्याची शेवटची तारीख ही 31 मार्च होती. मात्र तारीख आता वाढवण्यात आलेली आहे. काही पदांसाठी इंटर्नशिप किंवा आणि निवड प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू झाली. जर तुम्ही आधीच अर्ज केला असेल तर ईमेल ID बघा, तुम्ही जेव्हा अर्ज जर केलेला असेल आधीच तर तुम्हाला बघा, एक म्हणजे ईमेल IDवर किंवा मोबाईल सूचना, एक म्हणजे तुम्हाला टेक्स्ट मेसेज SMS द्वारे किंवा तुम्हाला ईमेल IDवर इथे मेसेज येणार आहे तुमचे सिलेक्शन झालेलं आहे. तर तिथून तुम्हाला माहीत पडणार की तुमचं सिलेक्शन झालं की नाही. बघा, तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे ही. व्यावसायिक जगात प्रवेश करू इच्छिणाऱ्या ज्यांना मग बिझनेसमध्ये करिअर करायचं आहे, करिअर सुधारू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी PMIS ही एक उत्तम संधी आहे. सरकारचे उद्दिष्ट तरुणांना उद्योगासाठी तयार करणे आणि त्यांना चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे. जर तुम्हाला या इंटर्नशिपचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा. मित्रांनो, 15 तारीख ही लास्ट तारीख आहे, 15 एप्रिल. म्हणून लवकरात लवकर अर्ज भरून टाका, जेणेकरून तुमचं सिलेक्शन इथे लवकर होईल. जर तुमचे त्या अटीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला लवकर लवकर इथं सिलेक्शन घेतलं जाईल तुमचं. धन्यवाद मित्रांनो.